नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजेच आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यक्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशी हिंदी केसरी असलेला बकासूर आपल्याला आज कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल. कारण भावांनो, आज बकासूरचा नियोजन झालेलं आहे सत्यजित केसरी मैदानामध्ये आणि आज आपल्याला बकासूर टॉप नियोजनामध्ये पळताना दिसेल. तर भावांनो, आज जी गाडी आहे बकासूरची आणि अर्जुनची गाडी ही गुलालामध्ये नक्कीच राहील. कारण आज आपल्याला अशी देखील अपडेट मिळत आहे की बकासूर आणि अर्जुन पळेल. तर बघूया, थोड्या वेळेतच आपल्याला समजणार देखील आहे. आज बकासूरचं टॉप नियोजन केलेलं आहे अशी अपडेट आपल्याला मिळाली होती. तर एखादी हात जोड एकत्र पळताना दिसू शकतो. आज भावांनो, सत्यजित केसरी भव्य दिव्याचं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये बकासूर 100% पळताना दिसणार आहे. बकासूर दाखल देखील झालेला आहे. तर तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे बकासूर कोणत्या गटात पळेल. तर भावांनो, ते सांगण्यात जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यक्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशी हिंदी केसरी बकासूर गट क्रमांक 23 मध्ये तास क्रमांक 6 वरती 100% पळताना दिसणार आहे. तर भावांनो, गट क्रमांक 23 मध्ये बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. तर या गटामध्ये बकासूर 100% पळताना दिसेल. तर नक्कीच भावांनो, बकासूरला गटासाठी शुभेच्छा देऊया. बकासूरचा फिक्स पायरा अजून काही समजलं नाही, परंतु 80% असंच वाटतंय की अर्जुन असू शकतो. कारण नवीन चेहरा आज आपल्याला बकासूरच्या गाल्यामध्ये पळताना दिसणार आहे. तर अर्जुन आणि बकासूर हा जोड अजूनपर्यंत एकत्र पळाला नाही, तर शक्यतो हा जोड असू शकतो. तर याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.